राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल गेल्या अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत नीतिमूल्य जपून पुढे जाणारे आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचे सर्वसामान्य शेतकरी आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज मला आनंद वाटतो, खामगावचे उपसरपंच आणि माझे अत्यंत तरुण सहकारी अमोल आहेर यांची आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करत आहे. खामगाव गाव विशिष्ट आमचे नातेसंबंधातलं गाव आहे. खंडू पाटील घोलप आणि आमचे वडील वल्लभशेठ बेनके आणि त्यांच्या कुटुंबाचं आमचं अत्यंत जवळचं नातं पण आहे. आणि ते गावच्या गावठण असेल किंवा सगळे मळेतळे असेल, गुंडेवाडी असेल, तिथले ठाकरवाड्या असतील, ते सगळे लोक बेनके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे लोक आहेत. तिथल्या प्रत्येक ठाकरवाडीपर्यंत विकास कामं नेण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून आम्ही मोठी मदत केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे विकास करू शकतो. वल्लभशेठ बेनके साहेबांच्या स्मरणार्थ गावातल्या मुख्य चौकामधला जे सभागृह असेल, स्मशानभूमीचे परिसरातली सुधारणा असेल, तिथले गावाच्या मध्यातूनच जो ओढा जातो, त्याला पुराचं मोठं पाणी असतं, त्याच्यावर आम्ही एक मोठं साखव बांधला. एक मोठ्या रस्त्याचं काम आता काँक्रिटीकरणाचं चालू आहे. गुंडेवाडीच्या परिसरामधलं असेल, शिवेच्या वाडीचं असेल, मागणेवाडीचं असेल, जेव्हा जेव्हा तिथं प्रसंग असेल तिथं मी स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही काम करतो. म्हणून खामगावची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ कदापिही कुठल्याही प्रसंगाला तुटणार नाही, हे आमच्या बांधवांच्या उपस्थितीमधून इथं सिद्ध झालं आहे. आणि आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तांबे बाराव गटामध्ये हा 1 नंबरचा असणार आहे, एवढं मात्र मी खात्रीने सांगतो. आणि त्यामध्ये सगळ्यात चांगलं लीड आणि मताधिक्य आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, पंचायत समितीचे उमेदवार असतील, त्यांच्याप्रती त्या गावातलं सगळ्यात जास्त मताधिक्य हे असणार आहे असा विश्वास या सर्व मंडळींनी आम्हाला तो इथे दिला. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा खामगावकरांना आश्वासित करू इच्छितो की खामगाव गावाला विकासाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार साहेब आणि मी स्वतः कुठल्याही बाबतीत कमी पडून देणार नाही. फक्त आपली निशाणी घड्याळ, आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा, असंच मी प्रत्येकाला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट माजी युवा आमदार अतुलदादा बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक संघटनेचं काम करत असताना आपल्या खामगावचे सुपुत्र आमचे मित्र अमोल भाऊ आहेर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आमदार साहेबांच्या संमतीने आपण सर्व युवकांच्या सानिध्यात या ठिकाणी नियुक्ती केली. मी अमोल भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी अतिशय निष्ठावानपणे करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस संघटना आमदार अतुलदादा बेनके युवा मंचाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.